नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. काही दिवसांपूर्वी मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. तर बघा 21 नोव्हेंबरपासून वार शुक्रवारपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. हा महिना धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी करण्यात येते. दत्तात्रेय महाराजांचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्रात सायंकाळी झाला होता. त्यामुळे दत्त जयंती ही प्रदोष काळात साजरी केली जाते. दत्त महाराजांचा पाळणा हा संध्याकाळी हलवला जातो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यंदाची दत्त जयंतीची तारीख काय आहे, या दिवशी आपण काय पूजा करायची, सेवा काय करायची, आपल्या दत्ताचं अधिष्ठान असलेल्या औदुंबराला का प्रदक्षिणा घालायच्या, किंवा दत्त जयंतीला सर्वजण म्हणतात की बाकी काही नाही केलं तरी चालेल, पण औदुंबराच्या भोवती एक तरी प्रदक्षिणा नक्की घालायची. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टींची माहिती बघून घेणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ हा 4 डिसेंबरला सकाळी 8:38 होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती ही 5 डिसेंबरला सकाळी 4:44 होणार आहे. उदयतिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबरला असल्यामुळे दत्त जयंती आपण गुरुवारी 4 डिसेंबरला साजरी करणार आहोत. तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यावर दत्तात्रेय महाराजांची मूर्ती किंवा फोटोची आपल्याला पूजा करायची आहे. मूर्तीला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला मुख्याने अभिषेक कधीही करायचा नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. स्वच्छ पाण्याने धुवायची. मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. पुसून घेतल्यानंतर दत्त महाराजांना अष्टगंध लावायचा आहे. अष्टगंध लावून महाराजांना हार आणि फुलं अर्पण करा. धूप अगरबत्ती आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि दत्त महाराजांचा नाम जप करा. दत्तभावने गुरुचरित्र अध्याय 16वा व 18वा अध्याय आणि अध्याय 9वा वाचू शकतात. यासोबतच गुरुलीलामृत, स्वामी चरित्र सारामृत हे दत्त संप्रदायामधील ग्रंथ तुम्ही आवर्जून वाचू शकतात. यानंतर आरती करून प्रसाद वाटायचा आणि दत्त महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. कोणतीही पिवळी मिठाई आणि फळं तुम्ही या दिवशी दत्त महाराजांना प्रसाद म्हणून ठेवू शकतात. भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपचा वध उंबरठ्यावर बसून केला. त्याच्याशी झालेल्या लढाईमध्ये नरसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली. त्यामुळे त्यांना नख उंबराच्या खोडामध्ये खुपसून विषबाधेचं शमन केलं होतं. तर लक्ष्मीनं उंबराची फळे त्याला वाटून त्याचा लेप नरसिंहाच्या जखमांना लावला. त्या जखमांचा दाह थांबला. तर या झाडांचा संबंध हा शुक्रग्रहाशी आहे. कुंडलीमधील शुक्रग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय जे आहेत ते आपल्याला खूप फायदेशीर ठरत असतात. तर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर उंबराला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे. तर ती कोणती अर्पण करायची त्याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, नक्की बघा. काही उपाय केल्याने आपल्या आयुष्याचं सोनं होतं. तर असं मानलं जातं की उंबराच्या झाडाला तुम्ही नियमित पाणी घातलं किंवा त्याखाली जर दिवा ठेवला तर तुमच्या कुंडलीमधील शुक्रग्रह बलवान होत असतो. यासोबतच पैशाशी संबंधित समस्या दूर होत असतात. वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ऐश्वर्याचा ग्रह मानला जातो. असं मानलं जातं की ज्यांच्या कुंडलीत शुक्रग्रह मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर्य याची कधीही कमतरता नसते. पण ज्याच्या कुंडलीमध्ये शुक्रग्रह कमकुवत असतो तिथे दारिद्र्य, आर्थिक समस्या आणि तंगीही कायम राहते. तर बघा, उंबराच्या झाडाशी आपल्याला काही संबंधित फायदेशीर असे उपाय जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तसं श्रीमंत देखील बनवतात आणि आपल्यासाठी ते खूपच जास्त गरजेचे आहेत. उंबराच्या झाडाला सुकलेल्या काड्या होम हवनामध्ये संविधा म्हणून अर्पण करत असतात. ओम शम शुक्राय नमः या मंत्राचा जप करत असताना उंबराच्या काड्या वापरून यज्ञ केला तर कुंडलीमधील शुक्रग्रह बलवान होण्यास मदत होत असते. दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते. शक्य असेल तर रोज नाही तर दर गुरुवारी औदुंबराला नक्की पाणी घाला. 11 प्रदक्षिणा घाला आणि या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप केला तर तुमच्या घरामध्ये सुख शांती राहते. तुमच्या ज्या काही अडलेले कामं असतील, काही समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी देखील तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी, शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घरातल्या कुंडीमध्ये टाका. यासोबतच रोज सकाळी अर्धा तास तुम्ही जर औदुंबराच्या झाडाखाली बसून चिंतन आणि नामस्मरण केलं तर महिन्याभरामध्ये तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारत असल्याचं लक्षात येईल.
तर बघा, उंबराच्या झाडाच्या सहवासामध्ये आपल्याला प्राणवायू मिळतो. यासोबतच दुपारच्या वेळी थंड सावली मिळत असते. औदुंबर वृक्षाखाली साधना केल्यानं विचलित मन जे असतं ते शांत होऊन एकाग्रता वाढते. दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. तसेच औदुंबर वृक्षाच्या बुडाशी दत्त महाराजांचे निवासस्थान असल्यानं प्रदक्षिणा केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळत असतो. बाहेरील बाधा आणि हृदयविकार दूर होतात. यासोबतच ही प्रदक्षिणा कशी करायची ते देखील आपण बघणार आहोत. तर बघा, औदुंबर वृक्षाच्या भोवती फिरून प्रदक्षिणा करावी. प्रदक्षिणा करत असताना कोणत्याही व्यक्तीला पाय लागू नये. प्रदक्षिणा करताना देवाचं ध्यान करत राहावं आणि प्रार्थना करावी. दत्त महाराजांची भक्ती, दत्त महाराजांच्या जन्माचा उत्सव हा दत्त जयंती म्हणून आपण साजरा करत असतो. तर त्या दिवशी देखील तुम्ही या औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर बघा, यासोबतच दत्त महाराजांचे नामस्मरण करणं, भक्तिभावानं प्रार्थना करून त्यांच्या लीलांचं वर्णन करणं हे देखील दत्त भक्तांसाठी खूप गरजेचं आहे. तर बघा, तुम्ही आजपासून ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ बघताय तेव्हापासून तुम्ही दत्त जयंतीपर्यंत कधीही औदुंबर वृक्षाला 11 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. औदुंबर वृक्ष दत्त महाराजांशी संबंधित असल्यानं त्याचं पूजन आणि प्रदक्षिणा ह्या खूप शुभ मानल्या जातात. तर औदुंबराच्या या झाडाचं पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात. एक दैवी वृक्ष म्हणून आपण उंबराचा अर्थात औदुंबराच्या झाडाकडे बघत असतो. 9 ग्रहामध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे. तर या झाडावरती शुक्र ग्रहाचं राज्य मानलं जातं आणि ते वृषभ आणि तुळ या राशींचे प्रतिनिधित्व करणारा वृक्ष आहे. यामुळे ग्रह नक्षत्रांचा अशुभ प्रभाव औदुंबराच्या प्रदक्षिणा केल्याने दूर होत असतो. तर नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढत जाते. तर औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातलं तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं फळ मिळतं. तर बघा, तुम्हाला आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधीही तुम्ही सकाळी लवकर उठून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करताना तुम्हाला पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे. तर बघा, तुम्हाला त्या दिवशी औदुंबराला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला दत्त महाराजांचं नामस्मरण करतच प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा घाला. संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा केली तर देखील ते खूप फलदायी असतं. आपल्याला औदुंबराची प्रदक्षिणा ही कमीत कमी 12 मिनटं करायची असते. तर अशा पद्धतीने आपल्याला येत्या दत्त जयंतीला बाकी सर्व पूजा पाठ मंत्राच्या पठणासोबतच औदुंबराची प्रदक्षिणा घालायची आहे. प्रदक्षिणा घालायला अजिबात विसरू नका किंवा तुम्ही पूर्ण मार्गशीर्ष महिन्यात जरी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. प्रदक्षिणा करून देह भावे वाहिला, श्रीरंगात माझ विठ्ठल पुढे उभा राहिला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा मनापासून धन्यवाद.